नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलमध्ये. सध्या जर शेतकरी मित्रांनो पाहिलं तर बरेच शेतकरी जे काय आहेत तर ते तुरीची लागवड त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा पावसाच्या तोंडावरती आपल्याला काही शेतकरी तुरींची जी काय पेरणी आहेत तर ते त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुरीची लागवड करत असताना किंवा पेरणी करत असताना बरेच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की कमी दिवसामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न देणारे वाण कोणते आहेत. तर हा शेतकऱ्यांचा बराच प्रश्न असतो. तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की कमी दिवसामध्ये चांगले उत्पन्न देणारे वाण कोणते आहेत. तर शेतकरी मित्रांनो, कमी दिवसात येणारे वाणच आपल्याला त्या ठिकाणी का निवडायचे आहेत तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, 2026चा जर मान्सून पाहिला तर बऱ्याच जे काय हवामान तज्ञ आहेत तर त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाचं जे काय पाऊस आहे तर ते कमी असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे की जे काय अल निनोचं जे काय संकट आहे तर ते सध्या मान्सून सीझनवरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ञांच्या मने जो काय पाऊस आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी कमी सांगितला जात आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कमी दिवसामध्ये येणारे तुरीचे वाण आपल्याला त्या ठिकाणी निवडणं खूप महत्वाचं असतं. कारण शेतकरी मित्रांनो, पाण्याअभावी आपली तुरीची पिकं जाऊ शकतात किंवा जर जास्त दिवसाचे जर आपण वाण त्या ठिकाणी निवडले तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस धुकप त्याच्यावरती पडतं तर त्यावेळेस आपल्याला त्या झाडाला म्हणजे तुरीला वांजपणा आपल्याला त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो. म्हणजे जी काय तुमची फुलगळती आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कमी दिवसामध्ये चांगलं उत्पन्न देणारे तुरीचे वाण आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. तर त्याच्यामध्ये कमी दिवसामध्ये वाण जर तुरीचं वाण जर म्हटलं तर पहिलं वाण निवडत असताना आपल्याला जी काय दप्तरी 48 हे वाण आहे तर ते त्या ठिकाणी निवडायचं आहे की जे आपल्याला 150 ते 155 दिवसामध्ये परिपक्वतेच्या काळामध्ये त्या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं. आणि याची जी काय लागवड करत असताना आपलं जे काय कोरडवाहू जमीन असो किंवा जी काय आपली बागायती जमीन असो तर तुम्ही याच्यावरतीही याची जी काय लागवड आहे तर ती तुम्ही करू शकता. दुसरं वाण निवडत असताना जे काय अंकुर कंपनीचं 13-7 आहे तर हे वाण तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता की हे आपल्याला 140 ते 145 दिवसामध्ये परिपक्वतेच्या काळामध्ये त्या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं. आणि याची लागवड करत असताना तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये याची लागवड तुम्ही करू शकता. याच्यानंतर तिसरं वाण निवडत असताना जे काय पंचगंगा कंपनीची लक्ष्मी आहे तर ते आपल्याला 140 ते 145 दिवसात त्या ठिकाणी परिपक्वतेच्या काळामध्ये आलेली पाहायला मिळते. आणि याची ही लागवड करत असताना तुम्ही बागायती क्षेत्रावरती करू शकता. कारण जर हिला थोडंफार पाण्याची जर कमतरता भासली तर त्या ठिकाणी फुलगळती होऊन वांजपणा आपल्याला आलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि कमी दिवसामध्ये निघणारे वाहनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यावर्षीच लॉन्च झालेली बूस्टर कंपनीची जी काही लाल क्रांती आहे तर ती वाण खूप महत्वाचं असतं. वाण खूप महत्वाचं आहे आणि कमी दिवसामध्ये त्या ठिकाणी ती आपल्याला परिपक्वतेच्या हार्वेस्टिंगला आलेले आपल्याला पाहायला मिळते. 135 ते 145 दिवसामध्ये याचा जो काय परिपक्वतेचा काळ आहे तर तो आहे. आणि याची लागवड करत असताना आपल्याला कोरडवाहू जमिनीवर किंवा बागायती जमिनीवर दोन्ही पैकी कुठल्याही तुम्ही करू शकता. आणि हे याचे दाणे जे काय आहेत तर ते टपुऱ्या पाहायला मिळतात आणि लाल कलरचे पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला याचं उत्पन्न कमी दिवसामध्ये चांगलं उत्पन्न मिळवून देणारे हे वाण आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आणि तुम्ही तुमच्या रानामध्ये कोणत्या वाहनाची निवड केलेली आहे हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.